नमस्कार. बघा, आता पोलीस भरतीसाठी सगळ्यात महत्त्वाचा मुद्दा पोरांच्या डोक्यामध्ये कन्फ्युजन आणि टेन्शन वाढलेलं आहे. काही अफवा असतात युट्यूबवरती आणि सोशल मीडियावर पेपरवर येतात ग्राउंड विषयीच्या, आणि आता तुमच्या मनात जे डाऊट आहेत त्याविषयी अबाउट ग्राउंड, अबाउट रिटन एक्झाम, अबाउट एज रिलॅक्सेशन, आपण याविषयी हा आपलाचा व्हिडिओ आणलेला आहे. बघा, आता समजून घ्या की हे बाकीचे काय निर्णय आहेत ग्राउंड विषयीचे, हे बाकी सर्व निर्णय हे कधीपर्यंत येऊ शकतात. वयवाढीचा निर्णय येईल का नाही, तो कधीपर्यंत येऊ शकतो, फॉर्मची तारीख वाढू शकते का, ह्या सर्वांचं उत्तर आपण ह्या व्हिडिओतून बघणार आहोत. आता प्रथमतः तुम्ही गोष्ट समजून घ्या, आचारसंहितेमुळं ह्या गोष्टी होत नाहीत. आचारसंहिता काय असते? आचारसंहिता लागल्यानंतर कुठलाही राजकीय पक्ष असेल, राजकीय नेता असेल, कुठलेही नवीन निर्णय घेऊ शकत नाही. जर निर्णय हे अगोदरचे असतील आचारसंहिता त्यावरती उपाययोजना होतात, पण नवीन निर्णय कुठला होऊ शकत नाही. कारण आचारसंहितेमध्ये कंट्रोल हे जिल्हाधिकाऱ्याचं असतं, निवडणूक आयोगाचं असतं, कुठल्याही एसपीचं डीजीचं कंट्रोल अजिबात नसतं. ठीक आहे, या निर्णयावरती. आणि जोपर्यंत आचारसंहिता संपणार नाही तोपर्यंत हा कुठलाच निर्णय येऊ शकत नाही. ठीक आहे, फॉर्म तारीख ही आली असती, पण वयवाढीची तारीख यावेळेस आली नसती, कारण सध्या आचारसंहिता आहे. मग ज्या वेळेस आचारसंहिता संपून जाईल त्यानंतर जे निर्णय आहेत, ग्राउंड कधी आहे, तारीख वाढणार आहे का फॉर्मची, किंवा वयवाढीचा मुद्दा असेल, ह्या सर्वांचे नोटिफिकेशन जे असतील, शासन निर्णय असतील, पत्रक असतील, हे सर्व आचारसंहितेच्या नंतर होणार. त्यापूर्वी नाही. त्यापूर्वी फक्त अफवा असतात. आणि जो मुद्दा आहे पुढचा ग्राउंड विषयीचा, ग्राउंडचा निर्णय आचारसंहितेमध्ये होत नाही, कारण दोन प्रश्न हे प्रलंबित आहेत. त्यामध्ये मराठा समाजाचे एसी कास्टचं आरक्षण आहे, त्याविषयीचा लाभ हा सर्वांना मिळाला नाही, कारण ते प्रमाणपत्र अजूनही निघालेले आहेत त्या पोरांचे, त्यामुळे फॉर्म भरायचे मुलं सुद्धा बाकी आहेत. हा प्रश्न पहिला झाला. दुसरा आहे ते म्हणजे बघा, फॉर्म भरायच्या तारखेच्या आधी वय असताना तो विद्यार्थी पात्र असताना सुद्धा त्याला फॉर्म भरता आलं नाही. म्हणजे वय असताना सुद्धा बहुतेक मुलांचे फॉर्म हे कॅन्सल झालेले आहेत. हा एक मुद्दा होता. आणि पुढचा मुद्दा आहे वयवाढीचा. 88, 89, 91 हे 4 वर्षामधील मुलांना एक चान्स शेवटचा द्यावा, याविषयी पूर्ण महाराष्ट्रामध्ये चळवळ उभी राहिली. त्या माध्यमातून कोर्टामध्ये याचिका पण दाखल केलेली आहे, त्याचे पण रिझल्ट बाकी आहेत. आणि ह्या सर्व गोष्टी पाहिल्या असता तुम्हाला मी एवढं सांगू शकतो, जोपर्यंत आचारसंहिता पूर्ण होणार नाही, संपणार नाही, तोपर्यंत याविषयी अधिकृत निर्णय जो यायला पाहिजे, प्रसिद्धीपत्रक यायला पाहिजे किंवा GR यायला पाहिजे, तो त्याच्यापूर्वी येणार नाही. त्यामुळे तुम्ही बिनधास्तपणे टेन्शन फ्री राहा. जो निर्णय येईल तो निर्णय चांगलाच असणार आहे. तुम्ही कुठल्या गोष्टीचं वाईट मानून घेऊ नका, डिमोटिवेट होऊ नका. आणि बघा, तुम्ही जर डिमोटिवेट झाला, तुम्ही हताश झाला, तुम्ही निराश झाला, तर आपलं जे डोपामिन असतो मेंदूमध्ये ते व्यवस्थित कार्य करत नाही, त्याची क्षमता हे कमी जास्त होते, तुम्हाला नैराश्य त्यावेळेस प्राप्त, तुम्ही डिमोटिवेट होतात. आणि बघा, तुम्ही जर डिमोटिवेट झाला तर सगळ्यात तुमचा लॉस एकच होतो. ज्यावेळेस तुमच्यामध्ये निराशा येईल त्यावेळेस तुम्ही कोणतेही कार्य करा, तुम्हाला त्यामध्ये अपयश येणार. त्यामुळं तुम्ही ह्या गोष्टीतून दूर राहा. ह्या ज्या अफवा आहेत यावर विश्वास ठेवू नका. त्या गोष्टी आहेत ते लवकरच क्लिअर होतील. आज 3 तारीख आहे, एक 8 दिवसामध्ये तुम्हाला पूर्णपणे क्लिअर होऊन जाईल. फक्त तयारी चालू ठेवा. उन्हामध्ये पळणं टाळा, भरपूर ऊन वाढलेलं आहे, त्यामुळे रिस्क कोणी घेऊन जीवावर उदार होऊन असले कामं करू नका. कारण जीवन आहे एक वेळेस आहे, जीवन आहे तर सर्व गोष्टी आहेत. त्यामुळे थोडंसं, आणि जर प्रॅक्टिस तुम्हाला असेल तर काय हरकत नाही, पण दुपारी उन्हाचं पळणं हे चांगलं नाही. तुम्हाला मी हे सांगू शकतो, आता तुम्ही उन्हाचं पळा, सायंकाळी तुम्ही पळू शकता, सकाळी तुम्ही पळू शकता, पण जास्तीत जास्त पाणी प्या आणि सुद्धा सेफ्टी राखून बाकीचं तुम्ही ग्राउंडची तयारी करा. काय बाकीचे आपले अपडेट असेल ते तुमच्यापर्यंत वेळोवेळी येत राहील. ठीक आहे. आणि जो बाकीचा मुद्दा होता वयवाढीचा, फॉर्म तारखेचा वगैरे मुद्दा जो असेल, तो मुद्दा हा मित्रांनो, जोपर्यंत आचारसंहिता आहे तोपर्यंत तो निर्णय येऊ शकत नाही. आणि काही गोष्टी असतात, त्या गोष्टी तयार असूनही काही कारणास्तव त्या गोष्टी समोर येऊ शकत नाही. तर आचारसंहिता चालू आहे, आचारसंहितेचं उल्लंघन हे कुणीही सहसा करत नाही. ही आपली आजची होती अपडेट. तुम्हाला कशी वाटली नक्कीच कमेंट करून सांगा. आणि चॅनलला मित्रांनो सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉन दाबून ठेवा, कारण तुम्हाला जे अपडेट असेल किंवा इम्पॉर्टंट काही माहिती असते परीक्षेविषयी, ग्राउंड विषयी, किंवा कुठल्या नोकर भरतीविषयी,
किंवा तुम्हाला अभ्यासाचे ट्रिक्स असेल त्याविषयी पूर्ण माहिती आपण नेहमी आणत असतो. त्यामुळे व्हिडिओ पण शेअर करा आणि चॅनलला सबस्क्राईब करा. नमस्कार, जय हिंद.